सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांनी, जी पण सुवासिनी महिला असते किंवा त्या घराची जी पण कर्ती स्त्री असते, ज्या स्त्रीनं केलेल्या कामावर त्या घराची अधोगती आणि प्रगती अवलंबून असते. तुम्हाला माहीत आहे की संध्याकाळी 6 ते 7:30 ही जी वेळ असते, ही वेळ लक्ष्मी येण्याची असते. आणि ह्या वेळेला महिलांनी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. या वेळेमध्ये महिलांनी कधीसुद्धा संध्याकाळचा 6च्या नंतर आपल्या घरामध्ये चुकूनसुद्धा झाडू मारायचा नाही. जो पण तुम्हाला झाडू मारायचा असेल, जो पण संध्याकाळचा कचरा काढायचा असेल, तो तुम्हाला सर्व 5, 4:30, 5:30च्या दरम्यानच करून घ्यायच्यात ही सगळी कामं. कारण ती जी वेळ असते ना, ती वेळ लक्ष्मी येण्याची असते. आणि ही सत्य घटना आहे की तिनिसांच्या वेळेला लक्ष्मी प्रत्येकाच्या हुंबऱ्याच्या बाहेर नक्कीच उभी असते आणि ती बघत असते की त्या घरामध्ये नक्की काय चाललेलं आहे. तिला जेव्हा पण त्या घरामध्ये प्रसन्न वातावरण दिसतं, तिला त्या घरामध्ये ती जी चुकीची काम आहेत ती तिला दिसत नाही, त्यावेळेलाच ती लक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करते. आता वास्तुशास्त्र सुद्धा हेच सांगते की महिलांनी संध्याकाळी तिनिसांच्या वेळेला काही काम, अशुभ कामं करू नयेत. कारण जी पण महिला जे पण काम शुभ करते तर त्या घराची प्रगती होत जाणार आहे, आणि जर काही महिला अशुभ कामं करत असतील तर त्या घराची अधोगतीच होत जाणार आहे. आपल्याला सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार, आणि हिंदू धर्मामध्ये आपल्याला सर्वांना सांगितले की तिनिसांच्या वेळेला आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं. आपल्या घराची जी दारं खिडकी असतील ती उघडी ठेवायची, दार उघड ठेवायचं. आपल्या हुंबऱ्यावर आपल्या दोन्ही साईडला दिवे लावायचे. आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, दिवा धूप आरती करायची आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न असं आनंदी वातावरण ठेवायचं. आणि ही लक्ष्मी जी असती, ती लक्ष्मी बाहेर उभा राहून बघत असती. तिला ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटतं, तिला ज्या घरामध्ये वाटतं की ह्या घरामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित आहे, ह्या घरातील जी कर्ती स्त्री, जी महिला आहे, सुवासिनी महिला, ती लक्ष्मी जी आहे ती या घरामध्ये अगदी शुभ कामं करते, तर त्या घरामध्ये ती लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते, असं आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलंय. आता ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला तिनिसांच्या वेळेला करायच्याच आहेत. पण कोणती कामं आहेत की ज्या, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या खूप महिलांना माहिती नाहीत. प्रत्येक महिलेला काय वाटतं की असं काही नसतं, असं असतं का, तसं असतं का, असं त्यांच्या मनामध्ये खूप शंका असतात की आपण असं केलं तर असं होत नाही, पण तसं केलं असं नसतं. काही गोष्टीला कारण आहेत आणि त्यासाठीच त्या गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. काही गोष्टी करण्याचा आपला वेळ असतो, म्हणजे काही गोष्टी आपण जेव्हा करत असतो त्या गोष्टींची सुद्धा शुभ वेळ आणि अशुभ वेळ ही ठरलेली असते, आणि त्या महिलांनी ती वेळ बघून ती कामं नक्कीच करावीत. तर आता कोणती अशी कामं आहेत की जे आपल्याला संध्याकाळी करायचे नाहीत? तर प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते की संध्याकाळी कधीसुद्धा महिलांनी, म्हणजे ती सुवासिनी महिला असेल किंवा कोणती पण मुलगी असेल त्या घरामध्ये, कोणती पण जी स्त्री असेल, त्या स्त्रियांनी कधीसुद्धा 6च्या पुढे आपले केस असतात ना ते विंचरायचे नसतात. किंवा आपल्या घरामध्ये त्या एक तासामध्ये आपण कधीसुद्धा केस मोकळे सोडून फिरायचं नाही. एवढ्या गोष्टी, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण ह्या गोष्टींपाठीमागं खूप मोठे अशुभ गोष्टी लपलेल्या असतात आणि त्या महिलांच्या लक्षात येत नाहीत. तर महिलांनी कधीसुद्धा हे काम संध्याकाळी 6च्या पुढं करायचं नाही. सकाळच्या वेळेला, तिनिसांच्या वेळेला कधीसुद्धा आपल्याला, जेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेला कधीसुद्धा आपण जेवण म्हणजेच भोजन करायला बसू नये. तुम्ही 7:30च्या नंतर जरी जेवण केलं रात्री तरीसुद्धा चालू शकते. फक्त या वेळेला कधीसुद्धा जेवण करायचं नाही, कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये करतो त्यावेळेला घरामध्ये नकारात्मकता पसरते, घरामधील सकारात्मकता ऊर्जा सर्व बाहेर निघून जाते. कारण त्यावेळेला आपल्या घरातील लक्ष्मीचा आणि आपल्या बाहेर जी लक्ष्मी उभी असते त्या लक्ष्मीचा अपमान असतो. यासाठी या गोष्टी घरामध्ये करू नये. तर अजून तुम्हाला सांगते की संध्याकाळ आपल्याला 3 वेळेला कधीसुद्धा एखादी वस्तू जी असते, कापड किंवा जे पण गोष्ट असेल ती आपण कधीसुद्धा सुईदोऱ्याने शिवायची नाही. त्यामुळे सुद्धा लक्ष्मी नाराज होते. शिवाय ह्या वेळेला 3 वेळेला घरामध्ये शांतता, प्रसन्न वातावरण निर्माण करायचं, दिव्याची लागण करायची. सर्व रूमामधल्या ज्या पण लाईट असतील, समजा काही रूम आपण वापरत नाही, त्या रूममधील लाईट आपण त्यावेळेला बंद ठेवतो, कारण आपण ती रूम यूज करत नाही. पण तुम्ही 3 वेळेला 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला संपूर्ण रूम, तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण रूम असतील त्या सर्व रूमांमधल्या लाईट तुम्हाला चालू ठेवायच्या या वेळेमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. शिवाय तुम्हाला 3 वेळेला कधीसुद्धा आपल्या घरातील जी पण कचरा असतो तो कचरा कधीसुद्धा बाहेर नेऊन टाकायचा नाही.
त्याशिवाय आपल्या घरामध्ये जी रात्रीची म्हणजे दुपारची जेवणाची भांडी असतात बघा, ती भांडी आपण खरकटी भांडी जी रिकामी करत असतो, तर ती पण करायची नाहीत. कारण त्या भांड्यांचा आवाज असतो ना, तो सुद्धा लक्ष्मीचा एक प्रकारे अपमान असतो. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होत नाही, धनधान्याची कमतरता निर्माण होते. यासाठी महिलांनी ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. तर हिंदू धर्मामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा काही कार्याला विशिष्ट अशी वेळ ठरलेली आहे बघा. तर ज्या घरामध्ये जी पण महिला अशी अशुभ कामं संध्याकाळच्या वेळेला करते, त्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही. त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते. त्या घरामध्ये लक्ष्मी येतच नाही आणि जरी आली तरी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून निघून जाते. आपण जो पण पैसा घरामध्ये आणतो त्या पैशाचा घरामध्ये पुरवठा येत नाही. आणि थोडक्यात काय तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधीसुद्धा स्थिर नसते. जरी त्या घरामध्ये लक्ष्मी आली तरी ती लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गावरून परत ती निघून जात असते. तर अशा गोष्टी किंवा अशी कामं कुणाच्या हातून घडत असतात की ज्या महिलांनी वेळीच याची काळजी घ्या. आता ह्या गोष्टी ह्या शहरी भागामध्ये म्हणजेच ज्या महिला जॉब करत असतात त्या महिलांसाठी दिवसभर वेळ नसतो ह्या कामांसाठी. त्यामुळे त्या महिला संध्याकाळच्या वेळेला ही कामं करतात. तर त्यावेळेला 6 ते 7:30च्या दरम्यान आपल्याला कधीसुद्धा आपली जी कपडे असतात ती कपडे घरामध्ये धुवायची नाही. आणि थोडक्यात म्हणजे काय तर जी कपडे आपण धुवून बाहेर वाळत घातलेली असतात ती सुद्धा आपल्याला 3 सांज व्हायच्यात म्हणजे 6च्या आतच घरामध्ये घ्यायची आहेत. ही सर्व जी कामं असतात ही कामं केल्यामुळं आपल्या घरामधील लक्ष्मीचा अपमान होत असतो आणि ती लक्ष्मी त्या घरामध्येच प्रवेश करते ज्या घरामध्ये त्यावेळेला शांतता असते. यासाठी महिलांनी हा जो 1 तास असतो म्हणजे 6 ते 7:30च्या दरम्यान ह्या वेळामध्ये तुम्ही असली कामं काही करू नका. आता शेवटी शहरातल्या महिला ज्या जॉब करतात त्यांना त्यांची मजबुरी असते म्हणजे त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात कारण त्यांना दिवसभर वेळ नसतो. तर ह्याच्यामार्फत मला तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला ह्या प्रकारचं कोणतंही काम घरामध्ये करायचं नाही तुम्ही. कारण आपल्याला ही कामं छोटी-मोठी वाटतात पण ह्याच्या पाठीमागं खूप असे शास्त्र लपलेले आहेत की प्रत्येक कामाचा आपल्या घरामध्ये परिणाम होत जातो आणि आपण जी कामं लक्ष्मी येण्याच्या वेळेला जेव्हा करतो त्यावेळेला त्या घरामध्ये नुसती नकारात्मकता पसरते आणि ह्या नकारात्मकतेमुळे त्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर नसते आणि लक्ष्मी ज्या घरामध्ये स्थिर नसते त्या घरामध्ये अशांतता निर्माण होते आणि अशांतता ज्या घरामध्ये निर्माण होते त्या घरामध्ये एकमेकांच्यात वाद निर्माण होतात आणि त्या घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ह्या गोष्टींचा परिणाम होत जातो आणि ती व्यक्ती काही गोष्टींवरून ती नकारात्मक गोष्टीकडे जास्त प्रमाणात खेचली जाते. तिच्या मनामधील जी पण सकारात्मकता आहे ती सर्व नाहीशी होते. यासाठी महिलांनी 6 ते 7:30च्या दरम्यान करू नका. त्याच्यानंतर तुम्हाला जी कामं तुमची असतील दुपारची राहील ती तुम्ही करू शकता. कारण शेवटी तुम्ही जॉब करता म्हटल्यानंतर तुमची जी कामं असतील ती तुम्हाला नंतर केली तरी चालेल. फक्त तिन्हीसांजच्या वेळेला संध्याकाळी महिलांनी ही कामं चुकून आपल्या घरामध्ये करायची नसतात. तर अशा मार्फत मी महिलांना ही जी कामं होती ती सांगितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.